नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज एका नव्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. नवा विषय घेऊन माझी लाडकी बहीण या मुख्यमंत्र्यांनी 1 जुलैपासून अंमलात आणलेल्या योजनेबद्दल आपण महत्त्वाच्या काही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आता सुरुवातीला याच योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांकडं किंवा ज्या व्यक्तीकडं 5 एकरपेक्षा अधिक जमीन असेल तर त्यांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार नव्हता. परंतु शासनानं सर्वंकष विचार करून शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक असा निर्णय घेतला की ज्यामुळं या 5 एकरवरील शेतकऱ्यांनासुद्धा त्यांच्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला ही अट देखील शासनानं रद्द केली आणि त्याऐवजी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड चालेल असं सांगण्यात आलं. पण एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शासनानं ज्याच्याकडं 4 चाकी वाहन आहे आणि जो व्यक्ती इन्कम टॅक्स भरतो त्या व्यक्तीच्या कुटुंबातील महिलेला किंवा महिला सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच ही एक अट त्याच्यामध्ये आहे की इन्कम टॅक्स आणि 4 चाकी जर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही. पण सर्वसामान्य जनतेचा प्रश्न असा आहे की समजा आम्ही जुनी गाडी घेतलेली आहे किंवा आम्ही व्यवसायासाठी गाडी घेतलेली आहे, आम्ही टमटम वापरतो आहोत, तर मग आम्ही श्रीमंत कसे किंवा आम्हाला या योजनेचा लाभ का मिळणार नाही? हा एक रास्त सवाल महिला वर्गातून विचारला जातो आहे. आणि नवी कोरी दुचाकी आहे पण त्याची किंमत 3 लाख 5 लाख अशी आहे. मग ते व्यक्ती या योजनेचा कसा काय लाभ घेऊ शकतात? असा एक मोठा प्रश्न या निमित्तानं इथं उपस्थित होताना दिसतो आहे. ज्या प्रकारे शासनानं शेतकऱ्यांची 5 एकरची अट रद्द केली त्याचप्रमाणे 4 चाकी आणि इन्कम टॅक्सची अट देखील रद्द करावी ही जनतेची जोरदार मागणी आहे. कारण मग जर 5 एकर शेतकऱ्याची अट रद्द केलेली आहे, 100 एकर जो शेतजमिनीचा मालक आहे त्याच्या फॅमिलीला किंवा त्याच्या कुटुंबाला जर ही योजना मिळत असेल तर जे गोरगरीब लोक आहेत ज्यांनी लोन काढून टॅक्सी म्हणा किंवा टमटम म्हणा अशा प्रकारची वाहनं घेतलेली आहेत त्यांना या योजनेचा लाभ का नसावा असा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होताना आपल्याला दिसतो आहे. तेव्हा सर्वांचं मत असं आहे की टॅक्स पेअर म्हणजे जी जनता सरकारला प्रामाणिकपणानं टॅक्स भरते त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जे लोक टॅक्स भरत नाहीत त्यांना लाभ मिळणार, हा कसा न्याय? असा एक प्रश्न आहे. तेव्हा या प्रश्नावर सरकारच्या समितीनं विचार करावा. ज्याप्रमाणे शेतीची 5 एकरची अट रद्द केली, उत्पन्नाचा दाखला रद्द केला, तसंच ज्यांच्याकडं सेकंड हँड गाड्या आहेत 4 चाकी जरी असल्या तरी आणि जे केवळ व्यवसाय धंद्यासाठी बँकेचं लोन काढण्यासाठी इन्कम टॅक्स भरतात म्हणजे ते न भरल्या जमेत असतं, तर अशा लोकांना त्यांचं उत्पन्न बघून किंवा त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन बघून शासनानं या अटी काढून टाकायला हव्यात अशी मागणी आहे. तेव्हा या सर्व बाबींचा सर्वंकष विचार व्हावा आणि खऱ्याखुऱ्या वंचित, उपेक्षित, शोषित, आर्थिक दुर्बल घटक असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळावा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व जनता शासनाला मनापासून धन्यवाद देईल आणि या योजनेमध्ये खऱ्याखुऱ्या पात्र लाभार्थींना फायदा मिळवून द्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.